संध्याकाळी घरी ये. हॉटेलमधून निघताना प्रीती म्हणाली, प्लीज यार घरी नको. तुझी आई परत खायला घालत बसेल. नाही नाही, आय प्रॉमिस. तू ये 7 वाजता. मी वाट बघते. ओके. ठरल्या वेळी मी प्रीतीच्या घरी पोचलो. दार उघडेच होते. कसला तरी मस्त मंद सुगंध पसरला होता. बाहेर कोणीच नव्हते. प्रीती, मी हलकेच हाक मारली. आले आले, बस 2च मिनिट, प्रीती आतून म्हणाली. मी सोफ्यावर बसलो. 2 मिनिटात प्रीती बाहेर आली. पूर्ण अवतारात होती. केस विस्कटलेले, हाताला, गालाला, नाकाला पीठ लागलेलं. ओ प्लीज, आता तू नको पराठे करूस. मी घाईघाईने सोफ्यावर उठत म्हणालो. नाही रे, पराठे नाही करत आहे, केक करते तुझ्यासाठी. मी दचकून इकडे तिकडे बघितलं. घरी नाही आहे का कोणी? नाही आहे, प्रीती हसत म्हणाली. मी लगेच हातातले पुस्तक खाली ठेवले आणि प्रीतीकडे गेलो. नो वेट, आता नाही. आई शेजारीच गेले दुकानात, येईलच एवढ्यात. ओ डॅम. वैतागून मी परत जागेवर जाऊन बसलो. आलेच मी केक ओव्हनमध्ये ठेवून, असं म्हणून प्रीती आतमध्ये गेली. 2च मिनिटं झाली असतील इतक्यात फोन वाजू लागला. प्लीज नो सपोर्ट कॉल. वैतागून मी फोनवरचा नंबर बघितला आणि चकितच झालो. नेहाचा फोन होता. मला काय करावं काहीच कळेना. बराच वेळ फोन वाजत राहिला. तरुण, फोन वाजतोय, झोपलास का? प्रीती आतून ओरडली. फोन वाजून बंद झाला आणि परत काही वेळाने वाजू लागला. अरे फोन घे ना. प्रीती बाहेर आली. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून काहीतरी गडबड आहे तिच्या लक्षात आलं. कुणाचा फोन आहे? नेहाचा. एव्हाना फोन वाजून बंद झाला आणि परत वाजू लागला. घे फोन, बघ काय म्हणते. मी फोन उचलला. हाय नेहा, व्हॉट अ सरप्राईज. हाय तरुण, कसा आहेस? मी मस्त, बोल, कशी आठवण काढली? तरुण, मला तुला भेटायचं होतं. इनफॅक्ट तुला आणि प्रीतीला दोघांनाही. त्या दिवशी जे झालं त्याबद्दल सॉरी बोलायचं होतं. इट्स ओके नेहा, मी विसरून गेलो कधीच. अँड आय एम शुअर प्रीतीसुद्धा विसरली असेल. प्रीती समोरून मला काय बोलते आहे नेहा विचारत होती, पण मी तिला थांबवायची खूण केली. नो तरुण, खूप गिल्टी वाटतं रे. शेवटी आपण सगळे मित्रच आहोत. मित्रांना असं कोण बोलतं का? कुठे आहेस तू? आपण कुठे भेटू शकतो का? म्हणजे मग तसं मी प्रीतीला पण फोन करून विचारते. मला काय बोलावं ते सुचेना. मी एकदम बोलून गेलो. मी प्रीतीच्याच घरी आहे. हो, दॅट्स ग्रेट. ठीक आहे, मी येते 15-20 मिनिटात. मी पुढे काही बोलायच्या आधीच नेहाने फोन बंद केला. अरे तिला कशाला सांगितलंस तू इथे आहेस ते? प्रीती वैतागून म्हणाली. तिने विचारलं कुठे आहेस? मला एकदम सुचलं नाही कुठे आहे ते सांगावं. बरं, काय झालं? काय म्हणत होती? काही नाही, तिला आपली माफी मागायची आहे. त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल. आणि म्हणून काय? प्रीती डोळे मोठं करत म्हणाली. म्हणून मग ती इथेच येते. म्हणजे ती म्हणाली होती बाहेर कुठेतरी भेटू. तुला पण फोन करणारच होती, पण मी इथेच आहे म्हटल्यावर प्रीतीचा चेहरा खरकून उतरला. तरुण, ही संध्याकाळ मी फक्त तुझ्यासाठी प्लॅन केली होती. काही गरज होती का तिला सांगायची? तुला माहिती आहे ना कशी आहे ती. बरं ठीक आहे, मी करतो तिला फोन. सांगतो मी निघतोच आहे इथून. पाहिजे तर उद्या बोलू. मी फोन उचलत म्हणालो. नको प्लीज, वाईट दिसेल तसं. उगाच तिला वाटेल मीच सांगितलं म्हणून. प्रीती मला थांबवत म्हणाली. काही क्षण शांततेत गेले. ओव्हन आतमध्ये बीप बीप करत होता. इट्स ओके प्रीती, शेवटी आपण मित्रच आहोत ना. मे बी तिला खरंच पश्चाताप झाला असेल. मे बी ही संध्याकाळ एक चांगलं फ्रेंडली गेट टुगेदर होईल. हू नोज. मी सारवासारव करत म्हणालो. खरं तर माझी चूक होती. माझ्या लक्षात नाही आलं. नेहा माझ्यासाठी आता फक्त एक मैत्रीण नसली तरी शेवटी काही झालं तरी प्रीतीसाठी ती माझी एक्स होती. आणि कुठल्याही मुलीला, खास तिच्या बॉयफ्रेंडसाठी प्लॅन केलेल्या संध्याकाळी त्याची एक्स तेथे असणं पटलंच नसतं. पण आता काय उपयोग, माझा मूर्खपणा नडला होता. 10 मिनिटांतच दाराची बेल वाजली. मी आणि प्रीतीने एकमेकांकडे बघितले. प्रीतीने मला दार उघडायची खूण केली आणि ती आत किचनमध्ये निघून गेली.
तिच्या चेहऱ्यावरून तिचं बिनसलं आहे हे कळलं होतं. मी दार उघडलं. हाय तरुण. नेहाने मला पाहताच मला दारातच मिठी मारली. नेमक्या त्याच वेळी प्रीती किचनमधून बाहेर आली. ओ वाव प्रीती, केक बनवते आहेस? मस्त वास येतोय. थोड्याशा खवचट उसरात नेहा म्हणाली. प्रीतीने माझ्याकडे बघितलं. आंटी नाहीत घरी? नेहाने जाणून बुजून प्रीतीला विचारलं. नाहीये, दुकानात गेले, येईल इतक्यातच. म्हणजे दोघं एकटेच की काय घरी? डोळे मिचकावत नेहा म्हणाली. प्रीती काही न बोलता किचनमध्ये निघून गेली. काय झालं? मी इथे येणं आवडलं नाही का प्रीतीला? नेहाने मला विचारलं. नाही, तसं काही नाही. मे बी त्या दिवशी जे झालं ते अजून मनात असेल तिच्या. तू सॉरी म्हण तिला. शी विल बी ओके. सॉरी माय फूट. अचानक गिअर बदलत नेहा म्हणाली. मी उगाचच इतके दिवस स्वतःला गिल्टी वाटून घेत होते, पण आता इथे काय चाललं आहे ते पाहिल्यावर वाटतंय मी बरोबरच होते. अच्छा, काय चाललं आहे इथे? प्रीतीने बाहेर येऊन विचारलं. आंटी नाहीत घरी, दोघे एकटेच. त्यात केक बनतोय, ह्याचा अर्थ काय समजत नाही का मला? सो तुला काय करायचं आहे त्याच्याशी? मला काहीच करायचं नाही आहे, पण आय गेस यू बोथ शुड से सॉरी टू मी. त्या दिवशी मी बरोबरच केले होते. सॉरी कशाबद्दल नेहा? मी काय गुन्हा केलाय? आय टोल्ड यू, तू माझा बॉयफ्रेंड. ओके स्टॉप, प्लीज डोंट स्टार्ट अगेन. मी मध्यस्थी करत म्हणालो. तरुण, यू स्टॉप. तू प्रीतीबद्दल सांगितलं आहेस घरी? मी काहीच बोललो नाही. ओ सो म्हणजे हिला पण असंच फिरवून सोडणार आहे का माझ्यासारखं? वॉच आउट प्रीती, तुझी मैत्रीण आहे म्हणून मला तुझ्याबद्दल काळजी वाटते, बाकी काही नाही. आय कुड सी प्रीती वॉज रिअली डिप्रेस्ड. मी पुढे बोलणारच होतो इतक्यात दाराची बेल वाजली. प्रीतीने दार उघडले. प्रीतीची आई आली होती. नेहाला बऱ्याच दिवसांनी बघताच त्यांना आनंद झाला. अरे नेहा बेटा, खूप दिवसांनी, कशी आहेस? आपुलकीने त्या म्हणाल्या. मी छान आंटी, घरचे सगळे छान. मी आणि प्रीतीने एकमेकांकडे बघितले. दोघांच्याही मनात कुठेतरी धाकधूक होती. नेहाने आमच्याबद्दल इथे काही बोलू नये म्हणजे झालं. प्रीती, केक ठेवला आहेस का ओव्हनमध्ये? आईने विचारलं. नाही आई, मी आपलं असंच एक्सपेरिमेंट करत होते, पण सगळंच खराब झालं. माझ्याकडे बघत प्रीती म्हणाली. एक काम कर, डस्टबिनमध्ये टाकून दे तो केक. प्रीतीचं नाक लाल झालं होतं. ओके आंटी, मी निघते, भेटू परत सावकाशीत, नेहा म्हणाली आणि मला आणि प्रीतीला काही न बोलताच निघून गेली. तरुण, बस ना, तू का उभा? त्यांनी मला विचारलं. आई, तो पण चाललाच आहे घरी, सहजच आला होता, प्रीती म्हणाली. क्लिअरली तिचा मूड ऑफ झाला होता. आय एम सो सॉरी प्रीती फॉर ऑल दिस. तुला आयुष्यात पुन्हा कधीच दुःख होऊ देणार नाही, मनातल्या मनात मी म्हणालो. प्रीती माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित माझ्या मनात काय चालू आहे हे तिला कळलं असावं. चेहऱ्यावर उष्ण हसू आणून तिनं मला बाय केलं आणि मी तेथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टीच होती. घरी बसून डोक्याची पार मंडई झाली होती. कालच्या घटना क्रमाक्रमाने डोळ्यासमोर जात होत्या. प्रीतीचे पाणावलेले डोळे हृदयाला यातना देत होते. इट्स पे बॅक टाईम. मी विचार केला. नेहाला फोन करून 4 शिव्या घालायच्याच ह्या विचाराने फोन उचलला आणि नेहाचा नंबर लावला. हाय तरुण, गुड मॉर्निंग. 2 रिंगमध्येच नेहाने फोन उचलला. गुड मॉर्निंग माय फूट, मी चिडून म्हणालो. का, काय झालं? तुझ्या नवीन गर्लफ्रेंडशी भांडण झालं का तुझं? हसत हसत नेहा म्हणाली. शट अप नेहा. नो आय वॉन्ट. बोल तरुण, काय झालं? फालतू कारणावरून भांडते का ती तुझ्याशी? मला माहिती होतं हे होणार. तशीच आहे ती तरुण. यू वॉन्ट बी हॅपी विथ हर. आय डोंट बिलीव्ह यू आर द सेम नेहा जिच्यावर मी प्रेम केलं होतं. होतं? नाही तरुण, होतं नाही, आहे. तू अजूनही प्रेम करतोस माझ्यावर. काल मी तुझ्या डोळ्यात ते पाहिलं आहे, नेहा म्हणाली. व्हॉट? आर यू आउट ऑफ युअर हेड? बघ तरुण, तूच बघ. आपण दोघं एकत्र होतो तेव्हा कधीतरी तू चिडला होतास का?
हाव हॅपी वी वेअर टुगेदर. मग आता काय झालं? नेहा, यू आर मॅरिड नाव अँड वी ब्रेकअप. मॅरिड? ॲग्रीड, पण ब्रेकअप कधी? तू असं कधीच म्हणलं नाहीस आणि मी म्हटल्याचंही मला आठवत नाही. ओ कम ऑन, त्यात म्हणायची काय आवश्यकता आहे? यू आर मॅरिड, पिरियड. सो वॉट? कांट गर्ल्स हॅव एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? वी डिसाइडेड वी वॉन्ट गेट मॅरिड, विच इज ओके. पण आपण असं कधीच म्हटलं नव्हतं की आपण परत एकत्र. हो, पण एकत्र येऊ असंही म्हटलो नव्हतो. मग मी म्हणते ना आता, आय मिस यू तरुण. नेहा, मी तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी फोन केला होता, पण आय गेस तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, जर मी आधी म्हणालो नसेल तर. आय वॉन्ट टू ब्रेकअप विथ यू. गेट लॉस्ट नेहा, नेवर टू सी अगेन. आय नो तरुण, यू लव्ह मी. आय नो यू आर इरिटेट विथ प्रीती अँड हर इमोशनल ड्रामा. माझं लग्न झालं तेव्हा तू पूर्ण कोलमडून गेला होतास. मे बी प्रीती ऑफर्ड हर शोल्डर, मे बी समथिंग एल्स. तू अशा मुलींना ओळखत नाहीस तरुण. प्रीती इज नो लेस दॅन अ होवर, जस्ट अ स्लट. इनफ नेहा. मी शक्य तितक्या जोरात किंचाळलो. आमच्याच मजल्यावर काय? अख्ख्या बिल्डिंगला माझा आवाज ऐकू गेला असेल. आज मी तुला प्रॉमिस करतो नेहा, इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल, पण मी प्रीतीशी लग्न करून दाखवेनच आणि देवाच्या आधी पहिली पत्रिका तुलाच पाठवेन. बर्न इन हेल नेहा. तरुण प्लीज ऐक. नेहा पुढे काहीतरी बोलत होती, पण त्याआधीच मी फोन बंद करून जमिनीवर फेकून दिला. काही वेळातच फोन पुन्हा वाजू लागला. मी सोफ्यावरच्या 2-4 उश्या सेंटर टेबलवरचे मॅग्नेट्स घेऊन त्या फोनवर फेकले. नेहाचा फोन घ्यायची मला अजिबात इच्छा नव्हती. 2-3दा फोन वाजला आणि मग बंद झाला. मी अजूनही संतापाने थरथरत होतो. प्रीतीला असं म्हणूच कसं शक्य नेहा? 5-10 मिनिटं झाली आणि दाराची बेल वाजली. नेहा असण्याची शक्यता कमीच होती. इतक्यात कमी वेळात ती घरी येणं शक्यच होतं. आई मावशीकडे गेली होती तिच्या मुलीच्या मुलीशी बारशाची तयारी करायला. ती इतक्यात लवकर येणे शक्य नव्हतं. मग जर आता सेल्समॅन असेल बाहेर तर त्याचं आज काय खरं नाही. मनाशी विचार करत मी तडफडत उठलो आणि दार उघडले. टू माय सरप्राईज बाहेर प्रीती उभी होती. फिक्कट पिवळ्या रंगाचा पंजाबी, पिकॉक रंगाची कॉन्स्ट्रक्टिव्ह ओढणी, गोलाकार मोठं कानातलं, हातात बांगड्या, फिक्कट गुलाबी रंगाचं लिपस्टिक. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मी आत आले तर चालेल ना? हसत प्रीतीने विचारलं. ओह सॉरी, प्लीज कम इन. प्रीतीने हॉलमधून एक नजर फिरवली. मोबाईल त्यांचं कवर सोडून जमिनीवर पडला होता. सोफ्यावरच्या उश्या, मॅगझिन्स, पेपर्स इतरत्र विखुरले होते. फ्लॉवर पॉट टेबलावर आडवा पडला होता. आई नाही आहे घरी? प्रीतीने इतरत्र बघत विचारलं. आई नाही आहे. काय झालं इथे? प्रीतीने न बोलता जमिनीवर पडलेल्या उश्या उचलून सोफ्यावर व्यवस्थित ठेवल्या. मोबाईलला कवर लावून टेबलावर ठेवला. पेपर्स, मॅगझिन्स उचलून टेबलावर ठेवली. फ्लॉवर पॉट सरळ केला. मी अजूनही बधिरासारखा नुसता उभा होतो. प्रीतीने तिच्या पर्समधून केशरी रंगाचं जबरेलं फूल काढून माझ्या हातात दिलं. किती आकर्षक फूल असतं ते जबराचं, पण प्रीतीच्या हातात त्याला काहीच रूप वाटत नव्हतं. मी ते फूल घेऊन नुकताच उभा होतो. प्रीतीने हसून ते फूल माझ्या हातातून परत काढून घेतलं आणि फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलं. मग मला सोफ्यावर बसवलं आणि सोफ्याच्या हँडलवर बसून म्हणाले, काय झालं शोनू? काय डिस्टर्ब आहेस एवढा? नेहाला फोन केला होता. सांगावं का न सांगावं अशा द्विधा स्थितीत मी म्हणालो. तिच्या कपाळावर एक हलकीशी आठी उमटून आली. आय नो तुला आवडणार नाही, पण काल ज्या पद्धतीने ती तुझ्याशी वागली मला राहावलं नाही म्हणून. काय फरक पडला तरुण त्याने? शेवटी डिस्टर्ब तूच झालास ना. सोड ना, विसरून जाऊ तिला. चल तू रेडी हो, तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे. इतके सकाळी? कुठे? तू चल तर कळेल तुला. आणि प्लीज जीन्स टी शर्ट वगैरे घालू नकोस. कुर्ता असेल ना तो घाल ओके. मला न विचारताच तिने TV लावला.
ड्रॉवरमधून रिमोट घेतला आणि TV बघत बसली. तिला माझ्या घरात इतकं कम्फर्टेबल बघून मनाला खूप बरं वाटलं होतं. सगळं काही व्यवस्थित झालं तर काही महिन्यात प्रीती माझ्या घरी असेल. मिसेस प्रीती तरुण. स्वतःशीच हसून मी कपडे बदलायला बेडरूममध्ये गेलो. साधारण तासाभरानंतर आम्ही गुरुद्वारासमोर उभे होतो. प्रीतीने सँडल्स काढून कोपऱ्यात ठेवल्या, ओढणी डोक्यावर घेतली आणि डोळे मिटून हात जोडून बराच वेळ उभी राहिली. मी वेड लागल्यासारखा कितीतरी वेळ तिच्याकडे बघत तिथेच उभा होतो. एंजेल्स असेच दिसतात का? गेटमधून आतमध्ये आलो आणि का कुणास ठाऊक मनाला प्रचंड शांतता मिळाल्यासारखे वाटले. एका कोपऱ्यातून थंडगार पाणी खाचेतून वाहत होते. त्यात पाय बुडवून आम्ही आतमध्ये गेलो. नक्की काय करायचे हे माहीत नसल्याने मी प्रीतीच्या मागोमाग ती जसं करेल तसं करत होतो. नमस्कार करून बाहेर आल्यावर प्रीती कोपऱ्यातील एका विशाल झाडाखाली एक पुजारी बसले होते त्यांच्याकडे गेली. मीही तिच्या मागोमाग गेलो. प्रीतीला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. त्वाडा की हाल है जी? त्या पुजाऱ्याने प्रीतीला विचारलं. मेरा हाल ठीक है, मान वाकवून प्रीती म्हणाली आणि मग माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली, दिस इज तरुण. सत श्री अकाल. माझ्याकडे बघत ते म्हणाले. मी नुकतंच हसून त्यांना नमस्कार केला. प्रीती गुडघ्यांवर खाली बसली आणि त्यांच्या कानात तिने हळू आवाजात काहीतरी सांगितलं. त्या पुजाऱ्याने एकदा माझ्याकडे हसून बघितलं आणि मग शेजारच्या पेटीतून एक पिवळ्या तांबड्या रंगाचा धागा काढला. डोळे मिटून कपाळावर लावून त्यांनी तो धागा प्रीतीच्या हातात बांधला. मग परत अजून एक धागा काढला आणि तसंच करून माझ्या हातात बांधला. आम्ही परत खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि मग तेथून थोडं दूर एका हिरवळीवर जाऊन बसलो. हे कशासाठी? हातातल्या त्या धाग्याकडे बघत मी प्रीतीला विचारलं. असंच. दिस विल प्रोटेक्ट यू फ्रॉम बॅड थिंग्स. हसत प्रीती म्हणाली. बॅड थिंग्स? म्हणजे द वन हू शूड नॉट बी नेम्ड. हसत प्रीती म्हणाली. बरं सांग, काय झालं मगाशी? का चिडला होतास एवढा? मी प्रीतीला सगळं सांगितलं. मला वाटलं ती डिस्टर्ब होईल, पण तिने शांतपणे ऐकून घेतलं. असो, खरं तर तू तिला फोनच नको करायला होतास, प्रीती म्हणाली. असं कसं? तिने काल जे माझ्या गर्लफ्रेंडला केलं त्याची भरपाई नको का करायला? चिडून मी म्हणालो. मला त्रास झाला म्हणून तुला राग आला? प्रीतीने माझ्या डोळ्यात बघत विचारलं. ऑफ कोर्स. मैं तेनू प्यार करना. प्रीती खाली बघत हिरवळीवरचं गवत एका हाताने खुरडत लाजत लाजत म्हणाली. आत्ता इथे? शॉक बसल्यासारखा मी म्हणालो. काय आत्ता इथे? तेच जे तू म्हणालीस, मैं तेनू प्यार करना. आय मीन आय वॉन्ट टू मेक लव्ह टू यू ना. न कळून मी म्हणालो. अरे यार, म्हणजे आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू पण ना. हसत हसत प्रीती म्हणाली. प्रीती गालातल्या गालात हसत खूप वेळ माझ्याकडे बघत होती. नाव व्हॉट? मी न राहवून विचारलं. काही नाही. नाही. बोल काय? कसला गोड आहेस रे तू? हसून मान हलवत प्रीती म्हणाली. कोण म्हणतं मुलांना लाजता येत नाही म्हणून? जस्ट लुक ॲट मी गाईज. आय एम ब्लशिंग.